नंदन कदम स्वतः कर्णधार इळीये पॅकर्स संघाचे. आमच्या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी तिर्लोट संघाचे धुरंधर या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच देखील आहे. रसिक गाडी असेल, पिंटू असेल, देवगडचा फायटर जेट केतन तिर्लोटकर देखील असेल. सर्व संघाचं पूर्ण तिर्लोट संघाचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. तसेच इळीये पॅकर संघाचा संघनायक, इळीये पॅकर संघाचा एक खेळाडू नंदन कदम याला विनंती असेल की आपण या ठिकाणी या आपला या ठिकाणी सत्कार करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण बघूक भेटा. आज अजून एक उलटफेर बघूक भेटत काय, कारण पुन्हा एकदा स्ट्राईकवरती दोन धुरंधर देवगड पंचक्रोशीमध्ये सध्या चर्चेत असणारी दोन नावा, रसिक गाडी आणि त्याच्याबरोबर साथीदार धन्यवाद. त्याचबरोबर मंडळाकडून अजून एक बातमी येते. रसिक गाडी आणि अनिकेत गाडी दोन ऑलराऊंडर खेळाडू तुमका बघू भेटत. डावकुरे आता जो फलंदाज तो म्हणजे अनिकेत आणि स्ट्राईकवर त्याचबरोबर रसिक गाडी. तर आजच्या दिवसात जे टेनिसचे बॉल तुम्हाला बघायला भेटतात ते आमचे मित्र इळीये गावचे सुपुत्र नंदन कदम यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. चला, पाटगाव संघ आपला 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. बंटी यांचं सुद्धा आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचंही स्वागत सत्कार केला जात आहे. आपण या ठिकाणी पाहताय इळीये पॅकर संघाचा संघनायक स्वप्नील याचं या ठिकाणी आपण यथोचित्त या ठिकाणी सन्मान करतोय. धन्यवाद स्वप्नील. आपण आपल्या गावची पूर्ण टीम या ठिकाणी घेऊन आलात. या स्पर्धेमध्ये आपण 4 चॅन लावलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर गोलंदाजी मार्कवर उमंग बघूक भेटता. उमंग म्हटलं तर एक भरगच्च असो खेळाडू बघूक भेटता. रायटम ओव्हर द विकेट माराकरी. स्ट्राईकवर रसिक तर नॉन स्ट्राईकवर अनिकेत. पंच, कॉमेंट्रीचा आवाज पोचतोय का? ओके, धन्यवाद. बघूया, सकाळपासून दोन्ही वेळा चेस झाली आहेत. आता काय होता ह्या सामन्यातून बघूचा लागत. काय होता, काय पलाटता, काय होता आता. कारण स्ट्राईकवर रसिक गाडी पहिलं चेंडू घेऊन हा बॉलर का आटावला की बाबा मी अर्ध्यावर गेलंय आणि टोपी घरात घेऊन जाय होतंय. हो बोललोय. हो, पहिलं चेंडू फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने तटवलेलो चेंडू जाता रन रन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. चौकारानं आपला खाता खोलताना दिसता आणि स्वतःचो श्री गणेशा सुद्धा करताना दिसता. बघा, बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळताना दिसता. फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू आणि फुलटॉस चेंडूचो खरपोच समाचार उचलताना दिसता तोच म्हणजे रसिक गाडी. मी मगाशीच म्हटलं होतंय, धुरंधर कशाक असत आणि मोठे फटके यांच्या बॅटमधून कशाक येऊ शकतात. कारण संघ सुद्धा तसोच हा तिर्लोट संघ तुमका बघूक भेटता. पुन्हा एकदा अजून एक फुलटॉस. वन बाव सीमा रेषा पार. चुकीची क्षेत्ररक्षण त्याचबरोबर चुकीची गोलंदाजी. बघा, जय बॉल जाता थंय क्षेत्ररक्षक लावची गरज नाही. तुम्ही जय बॉल टाकणार त्या दिशेने तुमका क्षेत्ररक्षक लावचो. पहिलो कव्हरच्या दिशेने गेलो म्हणून त्यांनी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावल्यान. आता मिड विकेटच्या दिशेने गेलो म्हणून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावता. काय समजत नाही. स्क्वेअर लेगचो खेळाडू पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि एक कव्हरचो आता पुन्हा एकदा मिड विकेटचो येता. मी मगाशीच म्हटलं होतं, तुम्ही जी गोलंदाजी करता त्यानुसार तुमका क्षेत्ररक्षक सजवक होय. कारण एक मोठो फलंदाज स्ट्राईकवरती आहे तो म्हणजे रसिक. पुन्हा एकदा खंदूचो प्रयत्न केल्याने बघा, येवदलेला साधात तर दळीदार कित्या बादात अशा मालवणी म्हणीची आठवण येता. कारण पहिलाच येवदल्यान की स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठो फटको मारीन, पण गोलंदाज सुद्धा चतुर चालाक असा. 2 चौकार जरी इले असतील तरी यॉर्कर चेंडूचो हाताळणी बघूक भेटली. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा सुंदर 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 रनआउटची संधी. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण बघूक भेटला त्याच पाटगाव संघाकडून, ज्यांच्यानी ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं हा. आणि तुमच्या पाटगावची सगळी
प्रेक्षक मायबाप लेडीज सुद्धा इलेले आहेत. आज तुमका बघतात की तुमचो खेळ कसो हा. पुन्हा चलिले पुन्हा एकदा अल्टी पल्टी शॉट खणखणीत चौकार येताना दिसता आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वधारता. अल्टी पल्टी शॉट बघू भेटता. संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोचता. पहिला षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा चेंडू, भैराई घालणारा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने तटवल्यान क्षेत्ररक्षक मंदिरची घंटा वाजवतात तशी उडी मारून चेंडू हाताळल्यान आणि षटक संपता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 14 वरती. हॅलो हॅलो हॅलो. आमच्या स्पर्धेदरम्यान अजित बांदकर सरांचा आवाज या ठिकाणी पाहायला मिळाला. आम्हाला आवाज त्यांचा ऐकायला मिळाला, त्याबद्दल आमच्या देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने अजित बांदकर सरांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. अजित सर, आपल्याला जीवनामध्ये काहीच कमी पडू दे नको अशी आई कवळाईचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतो. चला मॅचच्या दिशेने वळूया. मॅचमध्ये काय पाहताय? मॅचच्या मैदानावरती आपण पाहतोय देवगडचा वंडर बॉय, जबरदस्त बॅट्समन रसिक घाडी आणि त्याच्यासोबत आहे तो पिंटू म्हणजे अनिकेत घाडी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 13 धावा. चुकीला माफी, 14 धावा. बघा बॅट्समनचं स्कोअरवरती अचूक लक्ष आहे. म्हणजे मित्रांनो पहा की काय क्वालिटी आहे क्रिकेटची, रसिक घाडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि नेहमीच पाहायला गेला तर तिर्लोट क्रिकेटच्या माध्यमातून रसिक घाडी असेल, केतन तिर्लोटकर असेल, पिंटू असेल, आशुतोष असेल, बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपण पाहिलो. पुन्हा एकदा अल्टीपल्टी केला. आता मात्र या ठिकाणी चौकाराचा वेध घेतोय चेंडू आणि 1 बाउन्स या ठिकाणी चौकार मिळतोय. जबरदस्त खणखणीत दणदणीत चौकार. आमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगभरी स्पर्धा या ठिकाणी प्रसिद्ध करतोय. त्याचा सपोर्ट करणारे आमचे पूर्ण गुरव फॅमिली या ठिकाणी हजर आहेत. आमच्या चॅम्पियन ट्रॉफीतर्फे आपल्या सर्व गुरव फॅमिलीचं या ठिकाणी निखिल आणि समीर गुरव यांचं देखील आम्ही या आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. मॅचमध्ये काय पाहताय? खणखणीत चौकार पाहिला. पुढचा चेंडू असेल स्ट्राईकला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त लॉंग या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 22 धावा. जसा स्विच हिट केला होता तसाच पुन्हा ऑन साइडच्या दिशेने या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू. आता मात्र बॉलरच्या मनात विचार आला असेल की चेंडू नक्की टाकू कुठे, कारण 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार पाहायला मिळालेत. आणि अनिकेत घाडी पाहायला गेलं तर देवगड तालुक्यातले एक जबरदस्त क्रिकेटर. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने तर एकदा स्विच हिट आहे. जबरदस्त. मला वाटतं हा षटकार मारण्याचा इरादा होता, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 26 धावा. किती महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि बोललो ना की नक्की बॉलरला चेंडू आता कुठे टाकावा ह्याचाच प्रश्न पडला आहे. त्याच्यामुळे आणि जबरदस्त क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. कारण देवगडच्या माध्यमातून जर पाहायला गेलात ना तर हा खेळाडू बराचसं क्रिकेट याच्या माध्यमातून खेळलाय आणि तिर्लोट गावाचं नाव यांनी खरंच रोशन केलंय. पुन्हा एकदा आत्ता मात्र ऑन साइडच्या दिशेने एक जबरदस्त कॅच घ्यायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न हुकतोय, कॅच सुटते. अजित बांदकर सरांच्या माध्यमातून जर सांगायला गेलात तर सगळं सोडा क्रिकेटमध्ये
जीवनामध्ये सगळं सोडा, आपण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. आणि कॅचचं या ठिकाणी जमलेलं दान होते. चान्स होता मित्रांनो कमबॅक करायचा, परंतु आणि या षटकार पंचांचा या ठिकाणी अजित सरांचा या ठिकाणी इशारा येतोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 32 धावा. 32 नो लॉस. पुढचा चेंडू, प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी घात करतायत, प्रहार करतायत. आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त फॉलो केला होता, परंतु हातातून चेंडू पसार होतोय आणि कॅच जमलेला दान होते. दान झाल्यानंतर या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते 36 धावा. 36. आणि अनिकेत वैयक्तिक 26 या धाव संख्येवर खेळतोय. अनिकेतची जर मित्रांनो खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हॅलो हॅलो. वैयक्तिक 26 या धाव संख्येवर खेळतोय अनिकेत. नॉन स्ट्राईकला आहे. रसिक घाडी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पाहिलात ना तर जवळजवळ ऑफ स्टिकच्या 2 हात बाहेर आल्यानंतर देखील चेंडू बॅटला टच नाही करू शकला. परिणामी निर्धावी चेंडू या ठिकाणी निघतोय आणि भरपूर वेळानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडू निघतोय. आणि ओव्हरचं या ठिकाणी ओव्हरची समाप्ती होते. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 36 धावा. या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या आहेत. आता मात्र बॉलिंग स्ट्राईक वरती असेल रोहन गुरव. पाहूया काय करतात. रोहन गुरव यांचे वडील या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर आहेत. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतो रसिक घाडी यांच्या बॅटमधून. आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या होते 42 धावा. मित्रांनो असे खणखणीत चौकार षटकार जर दिलात किंवा दान केलात तर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट बॅटिंगला मात्र जबरदस्त एफर्ट टाकावे लागतील. जर मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर मित्रांनो विकेट घ्यावे लागतील, डॉट चेंडू काढावे लागतील. परंतु रसिक घाडीच्या समोर मला वाटतं अजिबात काय चालत नाहीये. आणि अनिकेत घाडी देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. मगाशी अनिकेतने केली, आता रसिक घाडी आहे. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू लॉलीपॉप होता, कारण हा पिच प्रकारचा चेंडू होता. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. नेक्स्ट मॅच असेल फ्रेंड्स क्लब पडेल वर्सेस TCC बापर्डे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण तयार राहा. पुढचा चेंडू असेल रोहन याचा. रसिक घाडी याला पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा एज घेऊन विकेट किपर यांच्या हातातून देखील कॅच सुटते. परंतु थोडेसे रसिक घाडी या ठिकाणी खुश असतील की ना खुश असतील मात्र, परंतु कॅच सुटल्यानंतर मात्र खुश होत आहेत. वारंवार जर अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं तर मित्रांनो नक्कीच आपल्याला क्रिकेटमध्ये बघा फ्रंट फूटला फार महत्त्व आहे. जसं मोबाईलमध्ये जसं नेटवर्कला महत्त्व आहे तसंच या ठिकाणी फुटवर्कला या ठिकाणी फार महत्त्व आहे. मित्रांनो फ्रंट फूटवर तुम्हाला खेळावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला झेल पकडावे लागतील, डॉट चेंडू काढावे लागतील. रोहन याचा पुढचा चेंडू असेल. रोहन सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मला वाटतं खराब पाहायला नंतर आता मात्र सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडासा बॅटची एज घेऊन या ठिकाणी मात्र चेंडू अडवला जातोय आणि पुन्हा एकदा फेकी होते. एका धावेने मात्र ह्यास रोखू शकत नाहीये.
पुन्हा एकदा रसिक गाडी, पुन्हा एकदा हा पिच प्रकारचा चेंडू होता, परंतु मला वाटतं रसिक गाडी यांनी थोडासा आळस केला असेल, कारण स्कोअर बोर्डवरती स्कोरच तेवढा लागलाय. थोडासा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी रसिक गाडी थोडेसे बीट होत आहेत. रसिक गाडी यांच्या माध्यमातून हे असं कमी वेळा पाहायला मिळतं. आणि हा चेंडू जर बॅटला लागला असता तर मित्रांनो त्या ब्लूच्या पत्र आहे त्याच्यावरती नक्कीच आदळला असता. संघाची धावसंख्या होते 51 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने अनिकेत घाडी याच्या बॅटमधून एक खणखणी चौकार पहिला मिळतोय आणि या चौकारात संघाची धावसंख्या होते 55 धावा, 57 धावा. या ठिकाणी थोडेसे आमचे स्कोरर या ठिकाणी चुकीची दुरुस्ती करतायत. 55 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात स्कोअरबोर्डवरती. थोडं पंचांना विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप घ्या, कारण मॅचला थोडासा वेळ होतोय. चौथं षटक आता मात्र प्रगतीपथावर. पुन्हा एकदा थोडासा चेंडू खराब होता, परंतु या ठिकाणी बीट देखील झालेत रसिक घाडी आणि 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर या ठिकाणी अनिकेतने माघारी फेटाळलंय. आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला आहे. भरपूर वेळानंतर एक डॉट चेंडूचा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चेंडू विकेट किपर यांच्या हातात जाऊन विसावतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी 54 धावा, 56 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता 4 चेंडू मला वाटतं या ठिकाणी शिल्लक असतील. हाणामारीची षटकं आहे. या हाणामारी षटकामध्ये मात्र काय करतायत, आल्यापासूनच या ठिकाणी हाणामारी पाहायला मिळते अनिकेत आणि रसिक घाडी यांच्या माध्यमातून. धोके देखील या ठिकाणी नॉस्ट. पुन्हा एकदा खराब चेंडू, हा पिच प्रकार चेंडू होता, मात्र या ठिकाणी अनिकेत घाडीने फुल समाचार घेतला आणि मला वाटतं षटकार. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 62 धाव, 62 ऑन स्कोर बोर्ड. अजून बरेचसे खेळाडू माझ्या मते तिर्लोट संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत आणि तिर्लोट संघाच्या माध्यमातून आपण पाहतो की खरंच लांबवरती प्रवास करतात, मुंबईमध्ये येतात, एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात आणि 100% या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर 100% हे लोक फायनलमध्ये असतातच. आणि हे तिर्लोटचं क्रिकेट आहे, देवगड तालुक्याचं क्रिकेट आहे, चांगले चांगले क्रिकेटर याच्यामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अनिकेत घाडी स्ट्राईकवरती असेल. पुन्हा एकदा जबरदस्त हेलिकॉप्टर टाईप या ठिकाणी फटका पाहायला मिळतो आणि आता मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाही, कारण अनिकेतच्या बॅटमधून थोडासा मिश्रम शोक पाहायला मिळाला आणि या ठिकाणी अनिकेत घाडी बाद होतोय. वैयक्तिक 38 धावावरती अनिकेत घाडी या ठिकाणी बाद होतोय. 38 सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर या ठिकाणी मित्रांनो बॅट्समन आतमध्ये गेला पाहिजे याची नोंद आपण घ्यायची आहे. बॅटिंगसाठी कोण जातोय पहा, केतन तिर्लोटकर, देवगडचं फायटर जेट केतन तिर्लोटकर आपल्याला पाहायला मिळतोय. केतन तिर्लोटकरच्या मला वाटतं बात्यामध्ये थोडेच चेंडू शिल्लक असतील, मला वाटतं 2च चेंडू आता मात्र शिल्लक असतील. एकच चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडूवरती केतन तिर्लोटकर नक्की कशा प्रकारचे प्रदर्शन करतोय, कशा प्रकारची बॅटिंग करतोय ते मात्र पाहावं लागेल. या इनिंगचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे केतन तिर्लोटकर.
पुन्हा एकदा हाफिज प्रकारचा चेंडू आणि केतनने मात्र जेवढा जोर होता तेवढा जोर काढून मात्र या ठिकाणी खणखणीत ऑन साईडच्या दिशेने षटकार घेतला आणि षटकार संघाची धावसंख्या होते 68 धावा. जिंकण्यासाठी 69 धावांची या ठिकाणी गरज असेल. तर पाटगाव संघाच्या संघनायकांना आणि पाटगाव संघाच्या सर्व शिलेदारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी हॅलो चला यानंतर लगेचच फ्रेंड्स क्लब पडेल आणि TCC बापर्डे. चला दोन्ही कर्णधार आम्हाला जॉईन व्हायचंय. चला दोन्ही कर्णधार अगदी कमी वेळामध्ये आम्हाला जॉईन व्हा. फ्रेंड्स क्लब पडेल आणि त्यांच्या विपक्षात TCC बापर्डे. चला सागर सोमले चला अगदी कमी वेळामध्ये रिपोर्टिंग करायचंय. अ गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स क्लब पडेल त्यानंतर TCC बापर्डे आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ यांच्यासोबत मॅच खेळवणार आहोत, जिथे मात्र आपल्याला मेन रोड गिरिये त्यांच्या विपक्षात श्रीदेव फटोबा क्रिकेट संघ वाडा अशी मॅच या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला दोन्ही कर्णधार अगदी कमी वेळामध्ये आम्हाला जॉईन व्हा. फ्रेंड्स क्लब पडेल आणि TCC बाबर्डे. चला इनिंग्स ब्रेक झाली. आम्ही वारंवार आपल्याला पुकार देतोय. फ्रेंड्स क्लब पडेल आणि TCC बापर्डे. चला कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचं अगदी कमी वेळामध्ये. हॅलो धन्यवाद. प्रणेश टेंबुलकर त्याने सुद्धा या ठिकाणी गावामध्ये एक प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं आणि गावच्या पातळीवरील जे खेळाडू होते त्यांना उंच पातळीवरती नेण्याचं काम या प्रणय टेंबुलकर यांनी केलं होतं आणि त्यांच्या सहकार्याने सुद्धा या ठिकाणी केलं होतं. आणि जाऊया मैदानाकडे. टॉस जिंकला होता पावनाई पाडगाव या टीमने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मला वाटतं या ठिकाणी थोडंसं डिसिजन चुकलंय की काय असं वाटतंय. आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं श्री स्वामी समर्थ तिरलोट या टीमला आणि प्रथमतः बॅटिंग करताना 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच पावनाई पाडगाव या संघात. जाऊया आपण थांबवतोय. टॉस आम्हाला या ठिकाणी जॉईन व्हा. वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाते. सुपर 4 मध्ये कुठले संघ खेळतील अशी चर्चा ज्यावेळी प्रेक्षकांमध्ये रंगते त्यावेळी दोन नावं आपल्याला हमखास पाहायला मिळतात. फ्रेंड्स क्लब पडेल आणि TCC बापर्डे. आणि त्याच दोन दादा संघांमध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळणार आहेत. आपल्यासोबत निखिल दादा आहेत, अमित दादा गुरव देखील आपल्याला जोडले जात आहेत. सागर दादा ॲज अ कॅप्टन म्हणून आपण बापर्डे संघाकडून पाहतोय, तर फ्रेंड्स क्लब कडे संघाकडून देखील कर्णधार जोडले जात आहेत. आणि टॉस करण्याची जबाबदारी मी निखिल दादांना विनंती करतो की टॉस. छापा असा कॉल आहे आणि छापा आलाय. बापर्डे संघाने या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय. टॉस जिंकत असताना प्रथमतः सागर सोमले ॲज अ कॅप्टन काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच आणि प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. काही खेळाडू गावावरून देखील दाखल झालेत आणि आज या अंधेरीच्या मैदानावरती कसा माहोल वाटतोय मैदानावरती इंटर झाल्यानंतर? चला दोन्ही संघांना फोटो फक्त घेऊया आपण. चला दोन्ही कॅप्टन आणि आमचे सर्व मान्यवर मंडळी. धन्यवाद विशाल. टॉस बॉक्समध्ये एक चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जिंकलाय बापर्डे या टीमने. तोपर्यंत जाऊया मैदानाकडे की महत्त्वपूर्ण लढत, पहिली लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा, जबाबदारीने खेळावं लागेल. हा मात्र पुलरलेनचा चेंडू, बॅटची एज लागली, जातो स्लिप गलीच्या दिशेने एका धाव्यासाठी श्री गणेशा केलाय. परंतु या दोन्ही बॅटरना चांगला खेळ करावा लागेल. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील.
केतन तिर्लोटकर एक तिर्लोटचा एक जेट फायटर म्हणून गणला जाणार हा मात्र ओव्हर पिच चेंडू त्याच पद्धती चेंडू मात्र एक दोन्ही चेंडू अप्रतिम टप्प्यावरती फेकले आहेत वायडिश यॉर्करच्या स्वरूपामध्ये रोहन याला सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू फेकला परंतु एज लागली स्लिप आणि गलीच्या दिशेने जो चेंडू गेला होता एका धावेसाठी टीमची धावसंख्या 1 2 चेंडूंचा खेळ संपला तिसरा चेंडू केतन हा मात्र पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू थोडंसं चालवलं आहे कव्हरच्या दिशेने जातोय कव्हर ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाले 2 धावा तर घेतल्या आहेत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून या 2 धावेने टीमची धावसंख्या 3 वरती जाऊन पोचते म्हणजेच एक चांगल्या चेंडूवरती सन्मान एकेरी दुहेरी धावा घेणं त्याच नाही खराब चेंडूवरती प्रहार करणं हे मात्र करावं लागेल या दोन्ही बॅटरना 69 धावांचं विशाल लक्ष ठेवलंय या स्वामी समर्थ तिर्लोट या टीमने म्हणजे प्रत्येक षटका मागे 17 धावांची धावगती ठेवावी लागेल केतन पुढचा चेंडू हा ओव्हरपेच चेंडू लॉंग ऑन रिझन के क्षेत्ररक्षाच्या डोक्यावरून 1 बाउन्स सेकंड बाउन्स येतो हा कणकणीत चौकार अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल टीमची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते पहिलं षटक प्रगती पथावर कारण केतन तिर्लोटकर याला सुद्धा माहिती आहे की पाडगाव या संघातील दोन्हीही ओपनर बॅटर आहेत हे मात्र एक मोठे फटके मारण्यासाठी मानले जातात आणि त्या पद्धतीची बॅटिंग करायला पाहिजेत उमंग एक चौकार तर आलाय त्याच्या बॅटमधून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला काऊ कॉर्नरच्या दिशेने असले फटका पाहूया अनिकेत जातोय चेंडू अडवला जातोय पेक करेल नॉन स्ट्राईक एंडे वाईडिश पेक पाहायला मिळते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या 2 धावाने टीमची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते 4 चेंडूंचा खेळ संपलाय 9 धावा पाहायला मिळत आहेत अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले 5 चेंडू झालेत 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे एक मोठा फटका आला तर थोडंसं धावगती जी पाहिजे त्याच्या जवळपास पोहोचेल केतन हा मात्र एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही चेंडू मात्र डॉट जातं एक चांगली सांगता केली केतन याने एक डॉट चेंडूची सांगता केली पहिलं षटक संपलं टीमची धावसंख्या 9 पाहायला मिळते दुसरं षटक क्रमांक 2 घेऊन कोण येईल स्ट्रायकिंग एंडला आलाय मिस्टर रोहन नॉन स्ट्रायकिंग एंडला उमंग एक रसिक येतोय रसिक घाडी षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी अष्टपैलू खेळाडू बॅटिंग सुद्धा त्यांनी चांगली केली आहे बरीच त्याला जीवदानं सुद्धा मिळाली होती अनिकेत रसिक याला परंतु त्याचा पुरेपूर त्याने फायदा घेतलाय कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पावनाई पाडगावच्या माध्यमातून परंतु चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल अजूनही मात्र 60 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडू असतील कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं कारण कोण जिंकेल कोण हरेल हे भाकीत करणं चुकीचं आहे परंतु मोठे प्रहार करावे लागतील षटकार चौकारांचा वर्षाव करावा लागेल रसिक पहिला चेंडू हा मात्र ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न कव्हर रिझनकडे जात आहे पॉईंट क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने एक डीपला ठेवला होता क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये जातोय फेक करतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे 1 धावेने टीमची धावसंख्या 10 धावांवरती पोहोचलाय 1 षटक आणि 1 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला आलाय मिस्टर उमंग गुरव रसिक टू उमंग हा पुलरलेनचा चेंडू मिड विकेट रिजनकडे हा आउट ऑफ पार होतोय येतो आहे केतन तिर्लोटकर याच्या डोक्यावरून खणखणीत षटकार टीमची धावसंख्या 16 पाहायला मिळते एक पुलरलेनचा चेंडू होता पुरेपूर समाचार घेतला मिड विकेट रिजनकडे केतन तिर्लोटकर याला माहिती आहे उमंग याचा एकच हा मात्र सुरेख फटका पॉईंट रिझनकडे क्षेत्ररक्षक येईल का झेल होईल का चांगला एफर्ट पाहायला मिळाला प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु जो या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार देतोय उमंग गुरव हा बॅटर आणि 2 धावाने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजेच 18 धावा दुसरं षटक प्रगती पथावर
रसिक क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते रसिकाच्या माध्यमातून. रसिक राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडंसं मोठं रन स्ट्रायकिंग एंडला. हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टॉप एज लागला होता, झेल होता यष्टीरक्षक याच्याकडे, परंतु झेल हा मात्र सोडला जातोय. जीवनदान मिळत आहे उमंग गुरवबायला. याचा पुरेपूर फायदा घेईल का उर्वरित काही षटकामध्ये, काही चेंडूमध्ये, हे आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय. एक थोडासा बाउन्सिंग पद्धतीचा चेंडू फेकला होता, परंतु पुढचा चेंडू रोहन याला ओव्हरपेच चेंडू बराचसा हवेत आहे. पाहूया झेल होईल का. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेले होते. खराब क्षेत्ररक्षण. मिडॉनच्या दिशेने एक नॉन स्ट्राईक एंडकडे रनआउट होण्याची मात्र संधी होती, परंतु सुरक्षित पोहोचतोय. खराब फेक पाहायला मिळते, खराब कॉल, खराब ताळमेळ सुद्धा या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला होत्या. टीमची धावसंख्या 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू. हा मात्र चेंडू पाहूया अंपायरचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचलाय. खराब चेंडू. पंजाब टू हरियाणा असा फेकला जाणारा हा चेंडू. एक्सवर चेंडू. एक अवांतर धावा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 धावा. हा मात्र एक सुरेख फटका पॉइंट रिझनकडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू आउट ऑफ पार होईल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला फेक येते. 2 धावाने टीमची धावसंख्या 24 धावा. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता पावनाई पाडगाव या टीमला. म्हणजेच अशक्य असं काही नाही आहे, परंतु येतो आहे तो म्हणजेच अवी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. हा एक मात्र कटर गोलंदाज आहे, तर म्हणजे थोडंसं व्हेरिफिकेशन पाहायला मिळतं याच्या व्हेरिएशन पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या माध्यमातून. पण त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का, परंतु स्ट्रायकिंग एंडला अवी हा मात्र एक चेंडू फॉलो थ्रू मध्ये राहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉपेज लागली. यष्टीरक्षक रसिक गाडी त्या चेंडूपर्यंत जातोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. हा मात्र ओव्हर पिच लॉंग ऑन रिझनकडे अनिकेत त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. फेक करेल नॉन स्ट्राईक एंडकडे. एक चांगली गोलंदाजी अवी याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कृपया विनंती असेल आपले दोन्ही संघात जो 12th मॅन हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. अनिकेत जातोय आणि रोहन या ठिकाणी बाद होतोय, कारण मोठे फटके मारावेच लागणार आहेत. कारण आता जाईल तो दिकेश गुरव. हॅलो, कृपया तिर्लोट या टीमने आपला 12th मॅन पाठवून जायचं आहे. आशुतोष घाडी, माफ करा, या ठिकाणी गोलंदाज आहे. एक विकेट प्राप्त केली आहे. रोहन याला डगआउटमध्ये परतवलाय. स्ट्रायकिंग एंडला दिकेश गुरव जातोय. आशुतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला दिकेश. हा मात्र मोठा फटका आलाय. वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेने येतो. हा एक खणखणीत चौकार. 4 धावाने टीमची धावसंख्या पोहोचते आहे 29 धावा. आशुतोष पुढचा चेंडू. हा मात्र ओव्हरपिच चेंडू होता. टॉपेज लागलाय. स्लिपच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या पोहोचते 30 धावा. शेवटचा चेंडू असेल. उमंग स्ट्रायकिंगवर आलाय. म्हटल्यावरती एक मोठा फटका मारावा लागेल. हा मात्र एक मिड ऑफच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पंकज घाडी.
चेंडूवर त्याला फेक करेल नॉन स्ट्राईक एंडकडे, तोपर्यंत एक धाव. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 31 धावा. म्हणजे अजूनही मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा. म्हणजे औपचारिकता पाहायला मिळते, परंतु एक्स्ट्रा जर चेंडू फेकले तर पुन्हा पंकज पहिल्या दुसऱ्या इनिंगचं सांगता करणारं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. अंपायरच्या उजव्या बाजूने स्ट्रायकिंग एंडला उमंग गुरु. हा मात्र चेंडू, पहिला चेंडू, एक खराब चेंडू फेकला जातोय. टीमची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचते. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 37 धावा. पंकज राईट आर्म राऊंड विकेट. हा मात्र रिव्हर्स स्विचिट करण्याचा प्रयत्न यष्ट्यांचा वेध घेतो आहे आणि दुसरी विकेट ह्या ठिकाणी प्राप्त केली आहे. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ तिर्लोट या टीमच्या गोलंदाजाने. एक 2ला 32 अशी स्थिती पाहायला मिळते. आता मात्र दिवेश जातो. एक दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला दिवेश असेल, नॉन स्ट्राईक एंडला दिकेश गुरव. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. उमंग यांचा फसला गेला चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. कारण स्विचिट म्हणजेच या ठिकाणी लगी तो आबादी नाही तो बर्बादी आपल्याला कंडिशन पाहायला मिळाली आहे. परंतु उमंग हा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. कारण एक व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतं. पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर दुसरा चेंडूमध्ये कमबॅक केलाय पंकज याने. स्ट्रायकिंग एंडला आलाय दिवेश गुरव. हा मात्र एक पुन्हा चेंडू हवेत आहे. पाहूया मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेतलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली आहे पंकज घाडे याने. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेदरम्यान हॅट्रिक होईल का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3 गडी बाद आणि टीमची धावसंख्या 32. आता जावं लागते बंटी याला, कारण पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय. पावनाई पाडगाव हा संघ, कारण टॉस जिंकला होता पावनाई पाडगाव हा संघ. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. हा सामना संपल्यानंतर लगेच आम्ही तुमच्या समोर सामना घेऊन येणार आहोत. तो म्हणजेच बापर्डे विपक्षीय पडेल अशी लढत. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंकज राईट आर्म राऊंड विकेट. बंटी स्ट्रायकिंग एंडला. हा मात्र सन्मान दिला आहे, परंतु पॉईंट रिजन बॅकवर्ड पॉईंट रिजन काही मिसफिल्ड होते आहे. क्षेत्ररक्षकांना एक धाव घेतली आहे, कारण औपचारिकता आहे म्हटल्यावरती दिकेश स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. कारण मोठे फटके त्याला मारावे लागेल. जरी काय पराभव झाला तरी एक मोठे फटके मारून थोडंसं या ठिकाणी चांगली खेळी करेल का हे आपल्याला पाहायला मिळेल. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. हा मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू जातोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हा मात्र मोठा फटका आला. एक स्टेट ड्राईव्ह फटका आउट ऑफ पार होतोय. येतोय खणखणीत षटकार. कारण जरी पराभवाच्या छायेत असला पावनाई पाडगाव हा संघ, तरी ह्या ठिकाणी थोडंसं समाधान करतोय एक षटकार मारून. कारण हरलो तरी चालेल, परंतु या ठिकाणी मोठे फटके आपल्या बॅटमधून येतील अशी अपेक्षा करतायत. कारण हा मात्र सुरेख फटका. कव्हर ड्राईव्ह, चांगली कव्हर ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटचं पतन. या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या पंकज याने. चांगली गोलंदाजी केली आणि पराभव पत्करावा लागतोय पावनाई पाडगाव या टीमला. आणि या स्पर्धेतून सुद्धा त्यांना माघार घ्यावी लागते. विजय प्राप्त केलाय तो म्हणजे स्वामी समर्थ तिर्लोट या टीमने. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजेच मिस्टर अनिकेत खाडे. 38 धावा त्याने या ठिकाणी केलेल्या आहे. विनंती करतो या ठिकाणी आपलं त्याकरिता टी-शर्ट आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच
अनिकेत घाडी. चला मिस्टर अनिकेत घाडी, आपण या सामनावीराचा किताब आपल्या या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय आणि यानंतर लगेचच नेक्स्ट मॅच फ्रेंड्स क्लब पडेल त्यांच्या विपक्षात TCC बापर्डे. चला बापर्डे संघ